मुंबईचा महापौर कोणाचा हा प्रश्न आज केवळ राजकीय वर्तुळात नाही तर मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत चर्चेत आहे. पुढील 48 तासात या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं, पण तोपर्यंत मुंबईच्या सत्ता केंद्रांभोवती अफवा, गणित आणि शक्यतांचा दुराळा उडालेला आहे. कारण एकीकडे भाजपाचा दावा आहे की महापौर भाजपाचाच होणार, तर दुसरीकडे 65 जागा जिंकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा महापौर होऊ शकतो. ही शक्यता अचानक चर्चेत आली आहे. निवडणुकीनंतर जे चित्र स्पष्ट वाटत होतं तेच चित्र आता धूसर होत चाललंय. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. हा सगळा प्रसंग आपल्याला काहीसा ओळखीचा वाटतो. विधानसभा निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न मुख्यमंत्री शिंदे की फडणवीस. निकाल लागल्यानंतरही जवळपास आठवडाभर सस्पेन्स कायम होता. शिंदेंच्या प्रेशर पॉलिटिक्समुळे निर्णय लांबला, चर्चा पेटल्या आणि शेवटी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आज महापौरपदाच्या बाबतीत तसाच काही खेळ सुरू असल्याचं दिसतंय. महापौरपदाचा निर्णय लांबवण्यामागे शिंदे गटाची नाराजी नाट्य हे एक प्रमुख कारण मानलं जातंय. भाजपाकडे आकड्यांचं बळ असतानाही निर्णय तात्काळ जाहीर न होणं यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र या काळात उद्धव ठाकरे अचानक या पिक्चरमध्ये एंट्री घेतात. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो असे विधान करून यांना चर्चेची ठिणगी टाकली आणि संजय राऊतांनी त्या ठिणगीला ज्वाला देण्याचं काम केलंय. निकालानंतर महापौर पदाच्या चर्चेत नसलेले ठाकरे आता केंद्रस्थानी आले आहेत. पण हा सगळा चान्स केवळ शिंदेच्या नाराजी नाट्यांवर अवलंबून आहे का? तर उत्तर आहे नाही. सध्या जे इनपुट समोर येत आहेत त्यानुसार 3 ठोस शक्यता आहेत. या तिन्हीपैकी एक जरी खरी ठरली तर ठाकरे गटाच्या सेनेला मुंबई महापालिकेचं महापौरपद मिळवण्याची लॉटरी लागू शकते. पहिली आणि सर्वात महत्त्वाची शक्यता म्हणजे महापौरपदाचं आरक्षण. आरक्षण सोडतीत जर एससी किंवा एसटी प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झालं तर सगळं गणितच उलटू शकतं. कारण या आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक संख्याबळ ठाकरे गटाकडे आहेत, तर भाजप आणि शिंदे गटाकडे ही संख्या अपुरी आहे. आरक्षणाचा निर्णय म्हणजे संपूर्ण राजकीय चित्र बदलणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्यामुळेच 22 तारखेच्या घोषणांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. दुसरी शक्यता म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. महापालिकेच्या कारभाराशी संबंधित काही प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. जर कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने किंवा विद्यमान सत्ता संतुलन बदलणारा आला तर महापौर पदाच्या निवडणुकीत वेगळं गणित लागू शकतं. कोर्टाचा एक आदेश सत्तेचा काटा इकडून तिकडे झुकवू शकतो आणि त्यामुळे ठाकरे गटासाठी दरवाजा उघडू शकतो. तिसरी आणि सर्वात राजकीय शक्यता म्हणजे आकड्यांची जुळवाजुळव. महापालिकेत स्पष्ट बहुमत नसल्यास अक्षप छोटे पक्ष आणि नाराज नगरसेवक निर्णायक ठरतात. सध्या शिंदे गटातील अस्वस्थता, काही नगरसेवकांची नाराजी आणि अंतर्गत राजकारण यामुळे आकड्यांचा खेळ अजूनही संपलेला नाही. योग्य वेळी योग्य जुळवाजुळव झाली तर 65 जागा असलेला ठाकरे गट किंग मेकरवरून थेट किंग बनू शकतो. म्हणूनच आज मुंबईत एकच प्रश्न घुमतोय, महापौर कोणाचा? भाजपाचा दावा मजबूत आहे, पण ठाकरे गटाची आशा संपलेली नाही. आरक्षण, न्यायालयाचा निकाल आणि आकड्यांची जुळवाजुळव ही 3 शक्यतांपैकी कोणती खरी ठरणार यावर मुंबईच्या सत्तेची किल्ली कोणाच्या हातात जाणार हे ठरणार आहे. पुढील 2 दिवसात मुंबईच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतात. ठरू शकतात आणि या 2 दिवसात इतिहास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.